श्री शुकदेवजी महाराज परीक्षित महाराजांना कथा सांगतात। परीक्षित महाराजांनी प्रश्न केला म्हणे, देवा भगवान कृष्ण परमात्म्याने रुक्मिणी मातेसोबत विवाह केला, राक्षसी पद्धतीने विवाह केला, म्हणजे पळून आणलं आणि विवाह केला। ते काही गांधर्व विवाहही नव्हता, परंतु भीष्मक राजाची इच्छा होती की भगवान कृष्ण परमात्म्याला आपली मुलगी द्यावी, पण रुक्मिणी मातेचा जो भाऊ आहे रुक्मी, त्याची इच्छा नसताना त्या ठिकाणी शिशुपाळासोबत रुक्मिणी मातेचा विवाह त्याने ठरवलेला। आणि आता मात्र भगवान कृष्ण परमात्म्याने रुक्मिणी मातेला या ठिकाणी द्वारकेमध्ये आणलं, सुंदर विवाह सोहळा झालेला आहे। पुढे श्री शुकदेवजी महाराज एक कथा सांगतात म्हणे, देवाचं दुसरं लग्न कसं झालं। तर सत्राजित नावाचा एक राजा आहे। आपल्या सगळ्यांना कथा पाठ आहेत हा, फक्त लक्षपूर्वक ऐकायचं। तुम्ही म्हणता त्याच कथा, कारण भागवतामध्ये कथाच सांगितल्या पाहिजे। इकडच्या तिकडच्या भाकड गोष्टी जर सांगत बसलो आपण तर मग भागवतातल्या कथा राहून जातील, बरोबर आहे का नाही? काही इकडचं तिकड सांगायचे, तुम्ही हलनत बी डुलनत बी बोलनत बी गेले का ते बी कळनत नाही ना। हा, भागवतातलंच सांगायचं हा। कारण ज्याला ज्याला असं वाटतंय की आपला उद्धार झाला पाहिजे त्यांनी कथा मन लावून ऐकले पाहिजे। या कथा सांगतात म्हणूनच आपला उद्धार असतो। एखादं पुस्तक इथं मांडा आणा आणि ते पुस्तक तुम्हाला कितीही सांगितलं किंवा तुम्ही कितीही पुस्तकं वाचली, समाजातले जेवढे पुस्तकं आहेत कितीही वाचले तरी त्यांनी उद्धार होतो का? मग त्याच्यासाठी भागवत कथाच ऐकावी लागते, तेव्हा माणसाचा उद्धार होतो। म्हणून आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहेत, परंतु तरी होकारार्थी नकारार्थी माना डोलवा। सत्राजित नावाचा राजा आहे। हा सत्राजित नावाचा राजा म्हणे भगवान सूर्यदेवाचा उपासक आहे। अनेक वर्षापर्यंत यांनी भगवान सूर्यदेवाची उपासना केली आणि एक दिवस असा झाला की साक्षात भगवान सूर्यदेव प्रगट झाले। सूर्यदेवाने सांगितलं, प्रगट होऊन दर्शन दिलं। सत्राजिताने सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, देवा मी तर रोज माझ्या आवडीमुळे तुमची पूजा करत होतो, रोज तुम्हाला अर्घ देत होतो। सूर्याला अर्घ दिलं पाहिजे। काही संत मंडळी असे असतात की त्यांचा रोजचा नित्य नियम आहे की सूर्याला अर्घ दिल्याशिवाय आपण पाणी प्यायचं नाही। सत्राजिताचा रोजचा नियम होता। एक दिवस भगवान सूर्यदेव प्रगट झाले, दर्शन दिलं आणि सूर्यदेवाने सांगितलं, तुला काय वरदान पाहिजे मागून घे, वरमृही, जे वरदान मागशील ते तुला देईल। त्यावेळी सत्राजिताने हात जोडले आणि सांगितलं, देवा कोणत्या इच्छेनं किंवा कामनेनं मी तुमची पूजा केली नाही किंवा तुम्हाला तुमची तपस्या केली नाही, मी तर असंच आवड आहे म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला बोलवत होतो। सूर्यदेवाने सांगितलं, मी एक देव आहे आणि एखाद्या भक्ताला मी दर्शन दिलं आणि तिथून तसाच निघून गेलो तर माझं महत्त्व राहणार नाही, मग म्हणे तुला काहीतरी दिल्याशिवाय मी जाणार नाही। सूर्यदेवाने एक मणी त्या ठिकाणी त्या सत्राजिताला दिलेला आहे। कोणता मणी होता सांगा ना? कथा ऐकली ना आपण? 4 वर्ष झालं कथा ऐकून म्हणताय। कोणता मणी होता बघा? सैमंतक नावाचा मणी। आता पुढच्या वर्षी कोण्या महाराजांना विचारलं तर सांगायचं बरं का, पाठ करून ठेवा। सैमंतक नावाचा मणी या सत्राजिताला भगवान सूर्यदेवाने भेट दिला आणि तो मणी असा होता म्हणे, रोज 8 भार त्या ठिकाणी सोनं द्यायचं, असा दिव्य असणारा मणी त्या ठिकाणी सूर्यनारायणाने सत्राजिताला दिला। सत्राजित ते मणी पाहून प्रसन्न झाला। असा मणी होता की समोरच्या एखाद्या व्यक्तीने पाहिलं तर त्याचे डोळे दिपावे, कारण सूर्याचं तेज त्याच्यामध्ये होतं। असा दिव्य मणी सत्राजिताला दिला
आणि सूर्यदेव अंतर्ध्यान झाले. तिथून पुढे हा सत्राजित तो मणी म्हणे गळ्यात अडकून फिरायचा, सगळ्यांना तो मणी दाखवायचा. एक दिवस द्वारकाधीश भगवान सभेमध्ये बसलेले आहेत, सर्वजण सभेमध्ये बसलेले आहेत आणि तिथं तो सत्राजित आला. सत्राजिताला पाहून सगळेजण विचार करू लागले, एवढा दिव्य मणी जसं काही सूर्य यांनी गळ्यामध्ये अडकवलेला आहे, एवढा तेजस्वी मणी यांनी कुठून आणला असेल. तर सगळेजण विचार करू लागले. तितक्यात भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची नजर या सत्राजितावर गेली आणि तो मणी पाहिला आणि भगवान परमात्मा हसू लागले. भगवंताने विचार केला, म्हणे या सत्राजिताला सूर्यनारायणाने दिलेला तो मणी त्याला जपून ठेवायचा, तर तो गळ्यात अडकून फिरत आहे, लोकांना सांगतो बघा की माझ्याकडे एवढा दिव्य मणी आहे. सत्राजितानं भगवान कृष्ण परमात्म्याला पाहिलं, पण तिथून काही न बोलता तो सत्राजित घरी आला. घरी आल्याच्या नंतर तो मणी त्याने आपल्या घरामध्ये लॉकरमध्ये कपाटामध्ये नेऊन ठेवला. अरे एक दिवस असा झाला, तोच मणी त्याचा भाऊ प्रसेन नावाचा भाऊ त्याने तो मणी घेतला आणि शिकारीला निघून गेला, कोणालाही न सांगता. मग ज्यावेळी सत्राजित घरी आला, पाहिलं मणी नाही, तर सगळ्यात जास्त आपल्यावर हसणारा एकच व्यक्ती होता आणि त्याचं नाव आहे कृष्ण. म्हणे तो काय आहे, कोण आहे ते? चोर आहे म्हणे. कुठला? जवळ पांचाळ. कुठला? गोकुळचा. गोकुळचा चोर आहे म्हणले. ती लहानपणापासून त्याला सवय म्हणे चोऱ्या करायची. त्यानं गोकुळमध्ये चोऱ्या केल्या, वृंदावनामध्ये जाऊन चोऱ्या केल्या, अशा खोड्या केल्या. मग नक्की म्हणे त्यानंच माझा मणी नेला असं. पण सत्राजिताला हे माहिती नव्हतं की चोऱ्या करणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा चोरी करतात. पण कशाची चोरी करतात म्हणे? तर भक्ताच्या अंतकरणाची चोरी करतात, म्हणून त्यांना कृष्ण परमात्मा म्हणतात. एकदा देवाला कोणी पाहिलं तर तो परमात्मा असा आहे, भक्ताचं मन खेचून घेतो आणि एकदा त्यांनी आपल्याला जवळ केलं तर पुन्हा तो कधीच दूर करत नाही. म्हणून जगामध्ये असा एकच हात आहे, प्रत्येक नातं एक ना एक दिवस हात सोडून जातं, निघून जाते, पण एकच असं नातं आहे की ते म्हणजे भगवान परमात्म्याचं. ते म्हणजे कधीच आपला हात सोडत नाही, कधीच आपली साथ सोडत नाही आणि त्यालाच पंढरपूरचे मालक भगवान पांडुरंग परमात्मा म्हणतात. म्हणे एकदा त्यांनी एखाद्या भक्ताला वेड लावलं तर म्हणे जसं की एखाद्या भूताने झपाटावं तसं म्हणे ते झपाटून टाकते. एकदा वेड लागल्याबरोबर तो भक्त पुन्हा कधीच भगवंतापासून दूर होत नाही. संत वर्णन करतात म्हणे पंढरपूरचा पांडुरंग कोण आहे म्हणे? पंढरीचे भूत मोठे, 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 आला गेला ते होते. पंढरी भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, किंवा भूत जबर मोठे गे बाई. संतांनी वर्णन केलंय म्हणे ते भूत असं आहे, ते परमात्मा असा आहे की भक्ताच्या अंतकरणाला चोरून घेतो. पंढरपूरचा मालक हे असा आहे. म्हणून सगळे संत प्रत्येक वारीला त्याला भेट घ्यायला जातात. आषाढी असो, कार्तिकी असो. आता कार्तिकी तर झाली, आता कोणती वारी आहे? आषाढी वारी जवळ आली, 2 महिन्यावर आलेली, जास्त काही नाही. मग कोणाकोणाला जायचंय आषाढी वारीला? बघा आपण कोण आहेत? महाराष्ट्रात राहतो.
मराठवाड्यात राहतो, मग आपण कोण आहे? महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा, बरोबर? मग त्यांची वारी आपण केली पाहिजे का नाही? मग कोणाकोणाला वारीला जायचं एकदा हात वरती घ्या. तुम्ही असा निश्चयच करा, ताई या वर्षी आम्ही सगळं घरदार सोडून ते सगळं सासाईनं, सासूबाई माझी नाही त्याची, सासाईनं सगळं विचार करायचा की सगळं काम कारोबार कपाटाची चावी सुद्धा सुनाच्या हातात द्यायची आणि पंढरपूरला जायचं. कशासाठी? वारीसाठी. जास्त दिवस नाही लागत, फक्त 1च महिना लागतो. 1 महिन्यात पायी वारी करायची. कोण कोण जाणार? कोण कोण जाणार आहे? खाली करा हात, वरी करा हो, हात वर घ्या. तिकडच्या रिटायर झाले काय कोणी? हो तरी म्हणा, हात तरी वर घ्या. पुरुष मंडळी बघा ना अशी बसतेच. इकडं कोण कोण जाणार आहे? आषाढी बाबा तुम्ही जायचे का? वा वा. तुम्हाला जायचे की? हो करते. बघा तुम्ही म्हणता ना आम्हाला काढून द्यायला, तुम्ही वारीला जा जा म्हणालात, पण आम्ही नेमकं जायचं कोणासोबत? तर शिवाजी दादाची सूचना आहे बघा. शिवाजी दादा देशमुख दादांच्या सोबत त्यांची मोठी वारी दिंडी निघणार आहे. तर ज्याला ज्याला जायचं असेल त्यांनी इकडं नाव नोंदणी करा विशाल दादाकडे. आणि माझं म्हणणं आहे एकदा तरी वारीला जाऊन या. जो माणूस वारीला गेला त्याचा अहंकार नष्ट झाला. जो माणूस वारीला गेला त्याचा अहंकार नष्ट झाला. काही लोकांना पैशाचा एवढा अहंकार असतो, काही लोकांना सत्तेचा एवढा अहंकार असतो, काही लोकांना कशाचा अहंकार असेल सांगता येत नाही महाराज. आणि त्याला जर अहंकार दूर करायचा असेल तर त्याने वारीला गेलं पाहिजे. आणि एकदा अहंकार दूर झाला तर त्याला परमात्मा भेटल्याशिवाय राहत नाही. कितीही श्रीमंत माणूस असू द्या, पण तो जर वारीला गेला ना तर त्याला रस्त्यावर बसून, तिथं काही गादी नाही, तिथं काही आसन नाही, रोडवर बसून जेवण करावं लागते. आणि ते पालामध्ये जाऊन झोपावं लागते. वरून पाऊस येते. ज्याने जे जे वारीला गेले त्यांना अनुभव असेल बघ. पण अहंकार नष्ट करण्याची एकच साधन आहे, ती म्हणजे वारी. गळ्यामध्ये माळ, हातामध्ये टाळ, पताका बांधून काठीला, हो पताका बांधून पाठीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटाया. विठ्ठला वारकरी आलाय भेटाया. विठ्ठला वारकरी आलाय भेटाया. विठ्ठला वारकरी आलाय भेटाया.
गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ पताका बांधणे पाठीला हो पताका बांधणे पाठीला विठ्ठला वारकरी आलाय भेटाया 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 वारकरी आलाय भेटाया बोली पंढरीनाथ भगवान की जय बोली ज्ञानेश्वर महाराज की दिंडी काढलेली आहे अवश्य सगळ्यांनी दिंडीमध्ये जा कारण तिथला परमात्मा असा आहे आपण वारकरी आहोत वारकऱ्यांनी वारी केलीच पाहिजे आणि वारकऱ्यांनी गळ्यामध्ये माळा बरोबर घातलीच पाहिजे कोणाकोणाच्या गळ्यात माळ आहे हात वरती घ्या हा आहे ना हा नाही का बघा पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये अवश्य घातली पाहिजे कारण एखादी महिला तिच्या गळ्यामध्ये सुंदर मंगळसूत्र असलं आणि कपाळामध्ये कुंकू लावलेलं असलं आणि सुंदर अंगावरती वस्त्र अलंकार असले सुंदर पैठणी साडी नेसलेली असली तर लोक लगेच तिच्याकडे बघून ओळखतात की हिला कोणीतरी मालक म्हणा ना मालक आहे तसंच म्हणजे एखाद्या भक्ताच्या डोक्यावरती कपाळावरती चंदनाचा टिळा गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल तर लगेच साधू संत म्हणतात की हा नक्की कोणी न कोणीतरी भगवत भक्त आहे एक आणि या भक्ताला या मनुष्याला कोणीतरी मालक म्हणजे भगवान परमात्मा आहे दोन जशी जबाबदारी नवऱ्याची असते बायकोला सांभाळण्याची तशी भक्ताला सांभाळण्याची जबाबदारी परमात्मा घेतो म्हणून त्याचं लायसनच नसेल गळ्यात महिला मंडळी नवऱ्याचं लायसनच नसेल गळ्यात म्हणजे मंगळसूत्रच नसेल तर कोणी म्हणेल का की यांना मालक आहेत तसं मग भक्ताच्या गळ्यात माळच नसेल तर कोणी यांना भक्त म्हणेल का नव्हे भक्त जाऊ द्या म्हणून न म्हणण्यासाठी घालायची नसते माळ पण देवाला तरी माहिती होईल का म्हणे काळाचीही टाप होत नाही त्या भक्ताच्या जवळ येण्याची एवढी शक्ती त्या तुळशीच्या माळीमध्ये आहे म्हणून डोक्याला चंदन आणि गळ्यात तुळशीची माळ असली पाहिजे आपण वारकरी असल्यामुळे हरिपाठ आपल्याला पाठ असला पाहिजे कोणाकोणाला हरिपाठ पाठ आहे आपण एवढ्या सुंदर पावल्या खेळतो की असा हरिपाठ एकाही मी सप्त्यामध्ये बघितला नाही एवढ्या सुंदर महिला मंडळी पावली खेळून हरिपाठ म्हणतात आणि ते काय विण्याचा पहारा दिवसभर महिला असतात वाटतं दिवसभर महिला रात्रीच्या वेळी पुरुष अखंड हरिनाम सप्ताह आहे आपला काय काय ठिकाणी आम्ही बघतो सप्ते नाही त्या सप्ताहामध्ये विनाच नसतो अखंड तर नाही विण्याचा तार अखंड छेडला जाऊन त्याला रामकृष्ण हरी म्हणलं का तोच सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह असतो तो सप्ताह आपण सगळ्या गावकऱ्यांनी केलाय एकदा जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्या गावकऱ्यांसाठी एकदम सिस्टमॅटिक तुमचं सुंदर नियोजन आहे तर
ज्याला वाटतं भगवान परमात्म्यानं आपल्यावर प्रेम करावं, आपली काळजी घ्यावी, ज्याला वाटतं देवानं आपल्या जवळ आपल्याला करावं, ज्याला असं वाटतं देवानं आपलंही चित्त चोरून आपल्यालाही भक्ताच्या यादीमध्ये बसवावं, त्याने मी जेवढे सांगितले तेवढे नियम पाळावे. कारण तो परमात्मा भक्ताचं चित्त चोरून घेतो, म्हणून त्याचं नाव कृष्ण आहे. म्हणून सत्राजित म्हणू लागला, यानं चोरी केली. कशाची? माझ्या सैमंतक मण्याची चोरी याने केली. आळ घेतला देवावरती. जेव्हा भगवंताच्या कानावरती हे शब्द पडले त्यावेळेस भगवान परमात्म्याला राहवलं नाही. खोटा आळ घेतल्याच्या नंतर माणूस शांत बसत नाही. ते काम पूर्ण करेपर्यंत भगवान परमात्म्यानं सांगितलं, याचा मणी जोपर्यंत मी सत्राजिताचा आणून देत नाही तोपर्यंत मी द्वारकेमध्ये प्रवेश करणार नाही. भगवान परमात्मा सैन्याला घेऊन निघाले आणि वनामध्ये गेल्याच्या नंतर पाहिलं तर प्रसेन त्या ठिकाणी मरून पडलेला आहे. त्याच्या गळ्यामध्ये भगवंतानी सैमंतक मणी शोधला, तिथे नव्हता. कारण हा गेला शिकारीला, पण याची शिकार वाघाने केली. वाघाने प्रसेनला मारून टाकलं. पुढे गेल्याच्या नंतर वाघालाही कोणीतरी मारून टाकलं. त्याच्याजवळही सैमंतक मणी नाही. त्याच पाऊल खुणाने भगवान कृष्ण परमात्मा एका गुफेमध्ये गेले. एका अस्वलाचे चरण चिन्ह त्या ठिकाणी होते. अस्वलाला पाहिलं. ते अस्वल म्हणजे कोणी सामान्य नाही, तर ते सत्ययुगातले असणारे जांबवंतजी आहेत. जांबवंतजीला भगवंतानी पाहिलं. एका पाळण्यामध्ये तो सैमंतक मणी टाकलेला होता. जांबवंतजीचं छोटं बाळ त्या ठिकाणी त्याला खेळत होतं. भगवान परमात्मा तो मणी घेतात, स्पर्श केल्याबरोबर जांबवंतजी आले. त्यावेळेस दोघांचं युद्ध त्या ठिकाणी लागलेले. म्हणे 28 दिवसापर्यंत युद्ध सुरू झालं. जांबवंतजीनं सांगितलं, तुला जर मणी पाहिजे असेल माझ्यासोबत युद्ध कर. दोघांचं युद्ध 28 दिवसापर्यंत चाललं. पण भगवान परमात्मा जांबवंतजी प्रहार करू लागले, पण देव प्रहार करत नव्हते. कृष्ण परमात्मा 28 दिवसाच्या नंतर त्या ठिकाणी युद्ध समाप्त झालं आणि जांबवंतजी चरणावर पडून भगवंताच्या देवाला म्हणू लागले, देवा तुम्ही नेमके कोण आहेत? तुम्ही श्रीरामचंद्र प्रभूंचा अवतार तर नाही? त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्म्यानं सांगितलं, मागच्या जन्मापासून तुमची इच्छा होती युद्ध करण्याची, म्हणून ती इच्छा मी पूर्ण करण्यासाठी ही लीला रचलेली आहे. जांबवंतजीला पश्चाताप झाला. भगवंताला क्षमा मागितली आणि सांगितलं, देवा तुम्हाला हे मणी पाहिजे असेल तर काय करा, माझ्या मुलीसोबत विवाह करा. जांबवंती सोबत भगवान कृष्ण परमात्म्याने विवाह केला. परंतु हुंड्यामध्ये त्या ठिकाणी तो मणी दिलेला आहे, म्हणून देवाचं दुसरं लग्न झालं. भगवान परमात्मा जांबवंती सहित द्वारकेमध्ये आले. तो मणी घेतला, सत्राजिताला दिला. सत्राजिताला पश्चाताप झाला की देवावर आपण आळ घेतला, म्हणून पुन्हा भगवंताला क्षमा मागितली. सत्राजितानं सांगितलं, देवा तुम्ही मला क्षमा करा आणि मी आता असं समजेल की तुम्ही मला माफ केलं किंवा तुम्ही माझ्या मुलीसोबत विवाह करता. देवानं सांगितलं, तुमच्या या मण्याच्या नादात एकीसोबत विवाह करून आलो, आता म्हणे दुसरी म्हणले ही बी करायला काय हरकत नाही. म्हणून सत्यभामी सोबत भगवंताचा विवाह झाला. किती लग्न झाले? नाही, ते राहिलेत आणखी. किती झाले? 3 झाले. वा. रुक्मिणी माता 1, जांबवंती 2, सत्यभामा 3 भगवंताचे लग्न झाले. सूर्यनारायणाची मुलगी तिचं नाव आहे कालिंदी. कालिंदी सोबत भगवंताचा पुढचा विवाह. सत्या, श्रुती, लक्ष्मणा, भद्रा, एकूण भगवंताचे असे 8 विवाह झाले. ते झाले अष्टपटराण्या. म्हणे मग 16,000 देवांनी लग्न कोणते केले? 16,100 हे लग्न कोणते आहेत भगवंताचे? तर सांगितलं, भौमासूर नावाचा दैत्य त्या ठिकाणी उन्मत्त झाला होता आणि त्यांनी म्हणे संपूर्ण इकडच्या तिकडच्या राष्ट्रावरती आक्रमण केलं आणि तिथल्या सगळ्या सुंदर सुंदर असणाऱ्या राजकुमाऱ्या आपल्या राजवाड्यामध्ये आणून बंद केल्या आणि त्याने विचार केला एकदा सगळ्या राजकुमारांसोबत विवाह करायचा. म्हणून त्या राजकुमाऱ्या भगवान कृष्ण परमात्म्याचा धावा करू लागल्या की देवा कुठे आहेस? तू द्वारकेचा राजा आहेस आणि हा दुष्ट असणारा भौमासूर आमच्यावरती त्या ठिकाणी अत्याचार करतो, सगळ्या राजकुमाऱ्याला बंदिस्त करून ठेवले. म्हणून त्या भगवंताला प्रार्थना करू लागल्या की कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया,
वेळ का सखया लावियला, कशामुळे या ठिकाणी एवढा वेळ लावतो देवा? तुझं ब्रीद आहे की आमचं सगळ्यांचं रक्षण भक्ताचं करायचं, हे तुझं ब्रीद आहे. पण भगवंताचा धावा करू लागल्या. भगवान कृष्ण परमात्मा द्वारकेमध्ये बसलेले असताना या सगळ्या राजकुमाराची प्रार्थना भगवंताच्या कानावर गेली. भगवंताने लगेच रथ काढला आणि सत्यभामा मातेला रथामध्ये बसवलं आणि या भौमासुराच्या नगरीमध्ये आले. भौमासुरानं भगवान कृष्ण परमात्म्याला पाहिलं, युद्धाला त्या ठिकाणी ललकारलेला आहे. आणि सत्यभामेला भगवंताने विचारलं, याला हा जो भौमासुर आहे हा तुझा पुत्र आहे? कारण सत्यभामा माता पृथ्वीचा अवतार आहेत, म्हणून पृथ्वीपासून हा निर्माण झाला, म्हणून याचं नाव भौमासूर पडलं. सत्यभामाला त्या ठिकाणी भगवंतानी विचारलं की हा तुझा पुत्र आहे पण दुष्ट आहे, याचा संहार करायचा की नाही? तर सत्यभामाने सांगितलं, असा जर मुलगा असेल कलंकित करणारा तर अवश्य याचा संहार तुम्ही करा देवा. म्हणून सत्यभामेची भगवंताने आज्ञा घेतली आणि याच्या नगरीपर्यंत आले, राजवाड्यापर्यंत आले आणि भगवंताने याला युद्धाचं आव्हान दिलं. दोघांचं युद्ध सुरू झालं. एका बाजूला भगवान कृष्ण परमात्मा त्याच्यासोबत युद्ध करू लागले. दोघं एकमेकावर प्रहार करू लागले. अनेक दिवसापर्यंत युद्ध सुरू झालं आणि भगवान कृष्ण परमात्म्याने आपल्या हातातल्या धनुष्य बाणाने या ठिकाणी एका बाणामध्ये त्या ठिकाणी भौमासुराचा वध केला. बोले द्वारकाधीश भगवान की जय. आणि जेवढ्या काही राजकुमाऱ्या बंदिस्त होत्या त्यांना भगवंतानी मुक्त केलं. त्यावेळेस त्या राजकुमाऱ्या बोलू लागल्या, म्हणे देवा, आता जर आम्ही आमच्या घरी राज्यामध्ये प्रवेश केला तर लोक आम्हाला कलंकित करतील. आम्ही आहोत शुद्ध, परंतु लोक काय म्हणतील? भौमासुराने यांना पळून नेलं. आणि जर आम्ही नाही गेलो, आम्ही गेलो तर आम्हाला त्या ठिकाणी अपमानित व्हावं लागेल. म्हणून आमच्याकडे दोन पर्याय आहेत, एक तर प्राण त्यागून देणं आणि दुसरं म्हणजे तुमच्या सोबत विवाह करणं. देवानी सांगितलं, माझा विवाह झालेला आहे, मला 8 पटराणे आहे. सत्यभामेकडे पुन्हा भगवंतानी पाहिलं. सत्यभामेने त्या ठिकाणी सांगितलं, देवा, एवढ्या राजकुमाराचा जर प्राण वाचत असेल तर लग्न करायला हरकत नाही. म्हणून पुन्हा भगवान कृष्ण परमात्म्याने 16,108 सगळ्या 8 बाजूला ठेवल्या 16,100 या सगळ्या कुमारांसोबत, राजकुमारांसोबत भगवंताने विवाह केला. आणि आता मात्र सगळेजण, सगळ्या 16,108 पत्न्या भगवंताच्या द्वारकेमध्ये राहू लागल्या. सुंदर भगवंताचा संसार सुरू झाला. श्री शुकदेवजी महाराज परीक्षित महाराजांना पुढीलही सुंदर चरित्र आपल्याला ऐकायचे. सुंदर चरित्र या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्या अगोदर 1 मिनिट सर्वांनी गोड भगवंताचं भजन टाळी वाजून करायचं आहे. गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला. गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला. प्यारे नंदलाला मनमोहन मुरलीवाला, प्यारे नंदलाला मनमोहन मुरलीवाला. गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला.
दीवाना नाचू और गाओ मनमोहन में तेरा दीवाना गाओ माली कमली वाला हो